मुंबई महापालिकेनं आगामी गणेश उत्सवासाठी मूर्तिकार आणि मंडप उभारणीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। त्यामध्ये पर्यावरण संरक्षण आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे। मुंबई महापालिकेनं प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरील निर्बंध कायम ठेवलेत। मातीच्या आणि पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात आलंय। तसंच नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे निर्देशही देण्यात आलेत की नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। मुंबई महापालिकेनं आगामी गणेशोत्सवासाठी मूर्तिकार आणि मंडप उभारणीसाठी कोणत्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यात त्या आपण पाहूया। पर्यावरणपूरक मूर्ती आणि सजावटीवर भर देण्याचे निर्देश देण्यात आलेत। प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर निर्बंध कायम ठेवले। नैसर्गिक रंग आणि मातीच्या मूर्तींच्या वापराला प्रोत्साहन देण्यात आलंय। मंडप उभारणीसाठी परवानगी प्रक्रिया ही अनिवार्य करण्यात आलेली आहे। अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याची सूचना देण्यात आली आहे। तर ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी वेळेची मर्यादा लागू करण्यात आली आहे। विसर्जनासाठी निश्चित ठिकाण आणि कृत्रिम तलावांचा वापर करावा असं आवाहन देखील महापालिकेने केलंय आणि नियमांचं उल्लंघन केलं तर कारवाईचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। मुंबईतील कचरा व्यवस्थापनात लवकरच मोठा बदल होणार आहे। सध्या वापरात असलेल्या हिरव्या कॉम्पॅक्टर गाड्यांऐवजी मुंबई महापालिकेकडून नव्या आधुनिक वाहनांची खरेदी करण्यात येते। येत्या काही महिन्यात या नव्या गाड्या